ओके. तर आजच्या या पार्टमध्ये आपण JDBC ड्रायव्हर्सबद्दल बघणार आहोत. प्रिव्हियस पार्टमध्ये आपण ॲक्च्युली JDBC ड्रायव्हर काय असतं ते बघितलं. तर JDBC ड्रायव्हर इज नथिंग बट इट इज मीडिएटर. हे एक सॉफ्टवेअर आहे की ते सॉफ्टवेअर काय करतं तर तुमचा जावा ॲप्लिकेशनला डेटाबेसशी कनेक्ट करतं. एखादं जावा ॲप्लिकेशन जर आपल्याला डेटाबेसशी कनेक्ट करावं लागत असेल तर आपल्याला एक स्पेसिफिक सॉफ्टवेअरची गरज असते. त्याच्यासाठी आपण JDBC ड्रायव्हर सॉफ्टवेअर्स यूज करतो. ओके. तर याच्यामध्ये आपण टाईप्स ऑफ आर्किटेक्चर पण बघितले. तर त्याचे दोन टाईप्स आहे मेन, 2 टायर आर्किटेक्चर आणि 3 टायर आर्किटेक्चर. असे 2 टाईपचे आर्किटेक्चर JDBC ड्रायव्हर फॉलो करतो. ते ॲप्लिकेशनवरती डिपेंड असतं की एक तर 2 टायर आर्किटेक्चर यूज करायचं की 3 टायर आर्किटेक्चर. आजच्या या सेक्शनमध्ये आपण टाईप्स ऑफ ड्रायव्हर्स बघणार आहे, JDBC ड्रायव्हर्स. ओके. तर JDBC ड्रायव्हर्सचे टोटल 4 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर, नेटिव्ह API ड्रायव्हर, त्याला आपण टाईप 2 ड्रायव्हर असंही म्हणतो, किंवा नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर, त्याला आपण टाईप 3 ड्रायव्हर म्हणतो, आणि चौथा येतो थिन ड्रायव्हर, त्याला आपण टाईप 4 ड्रायव्हर असं म्हणतो. तर असे 4 ड्रायव्हर आपण कोणत्या 4पैकी कोणतेही एक टाईपचे ड्रायव्हर यूज करून जावा आणि डेटाबेस यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी करू शकतो. पण डिपेंडिंग अपॉन सिच्युएशन, म्हणजे आपण ऑपरेटिंग सिस्टीम कोणती वापरतो आहे किंवा ॲप्लिकेशन कसं आहे, तर आपण याच्यापैकी कोणतं तरी एक ड्रायव्हर त्याच्यामध्ये यूज करतो. तर आपण याच्यामधलं पहिलं ड्रायव्हर बघूया, JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर. ओके. तर JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर, याच्यात JDBC म्हणजे काय आहे तर जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी, आणि ODBC म्हणजे काय आहे ऑब्जेक्ट डेटाबेस कनेक्टिव्हिटी. तर ह्यामध्ये काय केलं जातं तर तुमचं जे जावा ॲप्लिकेशन आहे ते जावा ॲप्लिकेशन कोणाशी कम्युनिकेट करतं तर JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हरशी. कोणाशी कम्युनिकेट करतं JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हरशी. ते ड्रायव्हर तुमच्या ODBC ड्रायव्हरशी कनेक्ट करतं आणि ODBC ड्रायव्हर तुमच्या डेटाबेसशी कनेक्ट करतं युजिंग वेंडर डेटाबेस लायब्ररी. म्हणजे काय केलं जातं याच्यात जो तुमचा डेटाबेस आहे, आता हा डेटाबेस तुमचा कोणताही डेटाबेस असेल, समजा MySQL असेल किंवा Oracle डेटाबेस असेल किंवा सायबेस असेल, NoSQL डेटाबेस आहे, MongoDB आहे. हा जो डेटाबेस आहे या डेटाबेसनी एक स्पेसिफिक वेंडर डेटाबेस लायब्ररी डिफाईन केलेली आहे. म्हणजे MySQLची सेपरेट लायब्ररी, ओरॅकलवाल्यांची सेपरेट लायब्ररी, किंवा NoSQL डेटाबेसवाल्यांची सेपरेट लायब्ररी, अशा लायब्ररीज त्यांनी डिफाईन करून ठेवलेल्या आहेत. आणि या लायब्ररीशी कम्युनिकेट करण्यासाठी आपल्याला त्या सिस्टीममध्ये काय इन्स्टॉल करावं लागतो ODBC ड्रायव्हर. त्या सिस्टीममध्ये आपल्याला काय करावं लागतं तर ODBC ड्रायव्हर इन्स्टॉल करावं लागतं. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं आपल्याला 2 टाईपचे ड्रायव्हर्स यूज करावं लागतात, JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर एक आणि सेकंड ODBC ड्रायव्हर. आता हा जो ODBC ड्रायव्हर आहे हा प्लॅटफॉर्म डिपेंडंट असतो, म्हणजे डिपेंडिंग अपॉन प्लॅटफॉर्म तो यूज होतो. तर याच्यामध्ये काय केलं जातं तुमचा डेटाबेसशी कम्युनिकेट कोण करतं तर ODBC ड्रायव्हर. ओके. तर इथं हे जे ॲप्लिकेशन आहे, एवढा जो सेक्शन आहे आपला, एक मिनिट आपण थोडंसं त्याला एक लाईन ड्रॉ करतो मी. ओके. तर हे जे ॲप्लिकेशन आहे तर हे ॲप्लिकेशन तुमचं कोणतंही असू द्या, इथं जावा ॲप्लिकेशन असू शकतं किंवा VB ॲप्लिकेशन असू शकतं. तर ODBC ड्रायव्हर तुमचा कोणाशी कम्युनिकेट करतो डायरेक्टली त्या रिस्पेक्ट टू JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हरशी. इथं आपलं जो जावा ॲप्लिकेशन आहे ते काय करणार, तुमचं जे काही डेटाबेस स्पेसिफिक क्वेरीज आहे किंवा डेटाबेस स्पेसिफिक डेटा आहे तो डेटा या ड्रायव्हरला पाठवणार, आणि तो ड्रायव्हर कोणाशी कम्युनिकेट करणार ODBCशी कम्युनिकेट करणार, आणि ODBC ड्रायव्हर तो कशात कन्वर्ट करणार तिथं डेटाबेसमध्ये. ओके. तर याच्याबद्दल काय म्हटलं आहे त्यांनी, दिस JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर युजेस ODBC ड्रायव्हर टू कनेक्ट टू द डेटाबेस. ODBC ड्रायव्हरचा यूज करून त्या डेटाबेसला कनेक्ट केलं जातं. तर JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर कन्वर्ट्स JDBC कॉल्स इंटू ODBC कॉल. याच्यात काय कन्वर्जन कसं होतं तर तुमच्या जे काही जावा ॲप्लिकेशन आहे त्याच्यातलं JDBC कॉलचं कन्वर्जन ODBC कॉलमध्ये होतं, आणि ODBC कॉलचं कन्वर्जन तुमचा वेंडर्स डेटाबेस लायब्ररी यूज करून
डेटाबेसमध्ये होतं आणि पुन्हा डेटाबेस वेंडर लायब्ररी यूज करून ओ डी बी सी कॉल्समध्ये आणि ओ डी बी सीमधून पुन्हा जे डी बी सीमध्ये. ओके, तर याचा ॲडव्हान्टेज काय आहे तर हा इझी टू यूज, हे आपल्याला म्हणजे यूज करायला इझी, कॅन बी इझिली कनेक्टेड टू एनी डेटाबेस, कोणत्याही डेटाबेसला आपल्याला त्याला कनेक्ट करता येतं. आता इथं काय डिसॲडव्हान्टेज पण दिले त्याचे, तर याच्यात काय सांगितलं त्यांनी, तर परफॉर्मन्स डिग्रेडेड बिकॉज ऑफ जे डी बी सी मेथड कॉल इज कन्वर्टेड इन टू ओ डी बी सी कॉल. याच्यात काय लेवल्स वाढतात. तुमचं जावा ॲप्लिकेशन डायरेक्टली डेटाबेसशी कम्युनिकेट होत नाही. इथं काय केलं जातं, जावा ॲप्लिकेशन ओ डी बी सीशी कम्युनिकेट करणार, म्हणजे ही एक लेवल झाली. जे डी बी सी ओ डी बी सी ड्रायव्हर ओ डी बी सीची कनेक्ट करणार, दुसरी लेवल. आणि थर्ड लेवलला काय करणार, ओ डी बी सी डेटाबेसशी कम्युनिकेट करणार. म्हणजे इथं एक एक्स्ट्रा लेवल तुमची वाढते. त्याच्यामुळं बाय डिफॉल्ट एखादं प्रोसेसिंग युनिट वाढतंय तर तुमचा परफॉर्मन्स पण तिथं काय होणार आहे, लो होणार आहे. त्यानंतर काय म्हणलं आहे याच्यात, काय आहे ओ डी बी सी ड्रायव्हर नीड्स टू बी इन्स्टॉल ऑन क्लायंट मशीन. त्याच्यात प्रत्येक जे क्लायंट मशीन तुम्ही यूज करणार आहे, आता एवढा जो सेक्शन आहे हा काय आहे तुमचा क्लायंट मशीन आहे, वेंडर स्पेसिफिक लायब्ररी. म्हणजे समजा आता आपण नेटवर्कमध्ये यूज करतो आहे, आपल्याकडं 2-3 कॉम्प्युटर्स आहेत, 3 कॉम्प्युटर्स आहेत, नेटवर्कमध्ये आपण हे ॲप्लिकेशन यूज करतो आहे, समजा हा डेटाबेस आहे. तर आता प्रत्येक क्लायंटवरती आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं ओ डी बी सी ड्रायव्हर इन्स्टॉल लागणार आहे. म्हणजे प्रत्येक क्लायंटला जे डी बी सी तर लागणारच आहे, पण ओ डी बी सी ड्रायव्हर पण इन्स्टॉल लागणार, तरच तो काय करू शकतो, डेटाबेसशी कम्युनिकेट करू शकतो. ओके, तर याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक क्लायंटला आपल्याला काय पाहिजे, तिथं ओ डी बी सी ड्रायव्हर पाहिजे. तर अशा वेळी पहिला जो टाईप 1 ड्रायव्हर आहे तो वर्कआउट होतो. ओके, लक्षात आलं, पहिला ड्रायव्हर कोणता आहे, जे डी बी सी ओ डी बी सी ब्रिज ड्रायव्हर. तर याचं काय स्पेसिफिकेशन आहे, तर याच्यामध्ये जे तुमचं जावा ॲप्लिकेशन आहे ते जावा ॲप्लिकेशन कोणाशी कम्युनिकेट करतं, जी डी बी सी ओ डी बी सी ब्रिज ड्रायव्हरशी. आणि जी डी बी सी ओ डी बी सी ब्रिज ड्रायव्हर ओ डी बी सी ड्रायव्हरशी कम्युनिकेट करतं आणि त्यानंतर ओ डी बी सी ड्रायव्हर तुमच्या डेटाबेसशी कम्युनिकेट करतं. अशा वेळी तुमचं कम्युनिकेशन याच्यामध्ये होऊन जातं. ओके, तर सेकंड टाईपचा जो ड्रायव्हर आहे आपला, सेकंड टाईपचा ड्रायव्हर आपण बघणार आहे तो कोणता आहे, नेटिव्ह ए पी आय ड्रायव्हर. सेकंड टाईपचा कोणता आहे, नेटिव्ह ए पी आय ड्रायव्हर. ओके, तर ह्यामध्ये काय केलं जातं, तुमचं जे जावा ॲप्लिकेशन आहे, समजा याच्यात जे काही तुम्ही स्टुडंटचा फॉर्म डिझाईन केलेला असेल किंवा एखादं रजिस्ट्रेशनचं वगैरे ॲप्लिकेशन डिझाईन केलेलं असेल, तर हे फॉर्म काय कोणाशी कम्युनिकेट करतं, तर ए पी आय ड्रायव्हरशी, नेटिव्ह ए पी आय ड्रायव्हरशी कम्युनिकेट करतं. आणि ते ड्रायव्हर डायरेक्टली तुम्ही कोणाशी कम्युनिकेट करतं, तर वेंडर डेटाबेस लायब्ररीशी. कोणाशी कम्युनिकेट करतं, वेंडर डेटाबेस लायब्ररीची. आणि त्याच्यानंतर त्या लायब्ररीज कोणाशी कम्युनिकेट करतात, डेटाबेसशी कम्युनिकेट करतात. तर अशा वेळी टाईप 2 ड्रायव्हर वर्कआउट होतं. तर याच्यामध्ये जे वेंडर डेटाबेस लायब्ररी इथं पण दाखवलेले आहेत आपल्याला, वेंडर डेटाबेस लायब्ररी ही ओ डी बी सी त्यांच्याशी कम्युनिकेट करतं. तर ह्या ज्या वेंडर डेटाबेस लायब्ररीज आहे, ह्या लायब्ररीज आपल्याला कोण प्रोव्हाइड करत असतं, तर डेटाबेस वेंडर्स प्रोव्हाइड करत असतात. समजा MySQL वाल्यांच्या सेपरेट लायब्ररीज, ओरेकल डेटाबेसच्या सेपरेट लायब्ररीज किंवा MongoDBच्या सेपरेट लायब्ररीज. तर अशा त्यांना प्रत्येकाला त्यांच्या लायब्ररीज डिफाईन करावं लागतात. तर त्या लायब्ररीशी कम्युनिकेट कोण करतं, तर नेटिव्ह ए पी आय ड्रायव्हर. ओके, तर त्याच्याबद्दल काय म्हणलं, तर नेटिव्ह ए पी आय ड्रायव्हर युजेस क्लायंट साईड लायब्ररीज ऑफ डेटाबेस. क्लायंट साईडच्या लायब्ररीज यूज करून डेटाबेसशी ते कम्युनिकेट करतं. त्याच्यामध्ये काय आहे, परफॉर्मन्स अपग्रेडेड. का बरं परफॉर्मन्स अपग्रेड झालेला आहे इथं, तर इथं आपल्याला ओ डी बी सी ड्रायव्हरची गरज नाही. इथं एक सेपरेट लेवलची आहे, म्हणजे प्रिव्हियस टाईप 1 ड्रायव्हरमध्ये जसं आपण बघितलं आहे, तर इथं आपल्याला ओ डी बी सी ड्रायव्हरची गरज नाही. इथं काय होतं आहे, डायरेक्टली तुमचं जे जावा ॲप्लिकेशन आहे ते ड्रायव्हरचा यूज करून डायरेक्टली डेटाबेसशी तिथं कम्युनिकेट करतं. म्हणजे इथं काही मिडल पर्सनची तुम्हाला इथं गरज नाही आहे ओ डी बी सीची. त्यामुळं बाय डिफॉल्ट परफॉर्मन्स तुमचा काय होणार आहे, अपग्रेड होणार आहे. त्यानंतर त्याचे डिसॲडव्हान्टेज सांगितलं, तर नेटिव्ह ड्रायव्हर नीड्स टू बी इन्स्टॉल ऑन ईच क्लायंट मशीन. याच्यामध्ये पण आपल्याला प्रत्येक क्लायंट मशीनवरती ड्रायव्हर इन्स्टॉल करणं आहे. आणि सेकंड काय म्हणलं आहे त्यांनी, तर वेंडर क्लायंट नीड्स टू बी इन्स्टॉल ऑन वेंडर क्लायंट लायब्ररी नीड्स टू बी इन्स्टॉल ऑन क्लायंट मशीन. तर इथं प्रत्येक क्लायंट मशीनवरती आपल्याला ही लायब्ररी पण इन्स्टॉल करावं लागते, कारण की ही लायब्ररी कशी आहे, डेटाबेस डिपेंडंट आहे. जसा तुमचा डेटाबेस असणार आहे त्याप्रमाणे त्याला आपल्याला ते काय करावं लागतं, ती लायब्ररी प्रोव्हाइड करावं लागते. म्हणजे ती डेटाबेस डिपेंडंट लायब्ररी.
प्रत्येक क्लायंट मशीनवरती आपल्याला ही लायब्ररी पण तिथं इन्स्टॉल करावी लागते. तर अशा वेळी हे टाईप 2 ड्रायव्हर वर्कआउट होतं. लक्षात आलं. आता आपण 2 टाईपचे ड्रायव्हर बघितले. पहिलं कोणतं आहे, JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हर. याच्यामध्ये काय होतं, जावा कॉलचं कन्व्हर्जन JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हरमध्ये होतं. JDBC ODBC ब्रिज ड्रायव्हरचं कन्व्हर्जन ODBC ड्रायव्हरमध्ये होतं. आणि ODBC ड्रायव्हर कोणाशी कम्युनिकेट करतं, तर डेटाबेसशी. पुन्हा रिव्हर्स कम्युनिकेशन, समजा आपल्याला डेटा फेच करायचा असेल तर रिव्हर्स कम्युनिकेशन होऊन जातं. तर याच्यामध्ये लेअर वाढती, म्हणजे परफॉर्मन्स डिग्रेड होतो. फक्त याचा ॲडव्हान्टेज काय, तर इझिली यूज होतं. त्यानंतर सेकंड टाईपचा पण ड्रायव्हर बघितला आपण. तर याच्यामध्ये काय होतं, तुमचं जावा ॲप्लिकेशन कोणाशी कम्युनिकेट करतं, तर API ड्रायव्हरशी. ड्रायव्हर कोणाशी कम्युनिकेट करतं, तुमचं डेटाबेसशी. आणि व्हाईस वर्सा, म्हणजे रिव्हर्समध्ये यामध्ये डेटाबेस तुमचं कन्व्हर्जन नेटिव्ह API ड्रायव्हरमध्ये करणार आणि नंतर जावा ॲप्लिकेशनमध्ये. तर अशा वेळी टाईप 2 ड्रायव्हर वर्कआउट होतं. त्यानंतर जो आपल्याला ड्रायव्हर मग बघायला मिळतो तो हे टाईप 3 ड्रायव्हर. त्याला आपण काय म्हणतो, नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर. आता हा जो नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर आहे, हा ॲक्च्युली 3 टायर आर्किटेक्चर फॉलो करतो. तर याच्यामध्ये आपल्याला एक मिडलवेअर बघायला मिळतो बघा. तर याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचं जे काही जावा ॲप्लिकेशन आहे ते नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर यूज करून तुमच्या मिडलवेअरशी कम्युनिकेट करतं. मिडलवेअर म्हणजे एक मिडलवेअर सर्व्हर तिथं आपण काय केलेला असतो, क्रिएट केलेला असतो. आणि हा मिडलवेअर सर्व्हर तुमचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, डेटाबेसमध्ये. इथं काही वेंडर स्पेसिफिक लायब्ररीज यूज होत नाही. हा मेन डिफरन्स याच्यामध्ये. जसं आपण बघितलं का टाईप 1मध्ये डेटाबेसवाले त्यांचे लायब्ररीज पण देतात कम्युनिकेशनसाठी. तर याच्यामध्ये तसं काही लायब्ररीज नाही आहे. त्याच्यात डायरेक्टली तुमचं काय मिडलवेअर त्या डेटाबेसशी कम्युनिकेट करू शकतो. तर याच्यात काय म्हटलं त्यांनी, तर नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर युजेस मिडलवेअर दॅट कन्व्हर्ट्स JDBC कॉल डायरेक्टली इनटू वेंडर स्पेसिफिक डेटाबेस प्रोटोकॉल. ओके. तर तुमचा JDBC कॉलचं कन्व्हर्जन डायरेक्टली डेटाबेस कॉलमध्ये इथं केलं जातं. तर याचा ॲडव्हान्टेज काय आहे, नो क्लायंट साईड लायब्ररी इज रिक्वायर्ड. डेटाबेस वेंडर्सला लायब्ररी प्रोव्हाइड करण्याची काही गरज नाही याच्यामध्ये. आणि बिकॉज ऑफ ॲप्लिकेशन सर्व्हर, आता याच्यामध्ये लायब्ररीज काय गरज नाही पडत. तर इथं आपण डायरेक्टली काय करतोय, डेटाबेस स्पेसिफिक सर्व्हर इन्स्टॉल करतो. म्हणजे MySQL सर्व्हर असेल, ओरॅकलचं सर्व्हर असेल, तर असं डेटाबेस स्पेसिफिक सर्व्हर आपण काय केलेलं असतं, इन्स्टॉल केलेलं असतं. त्या डेटाबेस स्पेसिफिक सर्व्हरमुळं आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मिडल लायब्ररीजची गरज पडत नाही कम्युनिकेशनसाठी. तुमचा जावा ॲप्लिकेशन डायरेक्टली नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर यूज करून डेटाबेसशी कम्युनिकेट करू शकतो. तर याचे काही डिसॲडव्हान्टेजेस दिलेले आहेत. तर याच्या डिसॲडव्हान्टेजमध्ये काय सांगितलं आहे, तर नेटवर्क सपोर्ट इज रिक्वायर्ड ऑन क्लायंट मशीन. ओके. तर हा आपल्याला डिसॲडव्हान्टेज म्हणता नाही येणार, कारण की प्रत्येक समजा कम्युनिकेशन करायचं म्हटलंच तर आपल्याला तिथं नेटवर्कचं आलाच आहे. ओके. सेकंड काय म्हणलं आहे त्याच्यात, रिक्वायर्ड डेटाबेस स्पेसिफिक कोडिंग टू बी डन इन मिडल टायर. हे जे मिडलवेअर आहे हे डेटाबेस स्पेसिफिक आहे, डेटाबेस डिपेंडेंट लागणार तुम्हाला. समजा इथं तुम्ही ओरॅकल डेटाबेस वापरताय, तर इथं मिडलवेअरला तुमचा ओरॅकल सपोर्टेड डिझाईन करावं लागणार. समजा इथं तुम्ही MySQL वापरता, तर तिथं तुम्हाला MySQL सपोर्टेड. समजा तुम्ही इथं MS ॲक्सेस वापरतात, तर इथं तुम्ही त्या पद्धतीनं ते सपोर्टेड लागणार आहे. थर्ड काय म्हणलं त्यांनी डिसॲडव्हान्टेजमध्ये, मेंटेनन्स ऑफ नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर becomes costly because it requires database specific coding to be done in middle tier. ओके. तर याची जी मिडलवेअर आहे, हे मिडलवेअर डिझाईन करण्याची कॉस्ट जास्त आहे. इथं मिडलवेअर आपल्याला डेटाबेस स्पेसिफिक डिझाईन करावं लागतं. ज्या पद्धतीने तुम्ही डेटाबेस वापरणार आहात त्या पद्धतीने तुम्हाला ते मिडलवेअर डिझाईन करणे. म्हणजे त्यावेळी तुमचं हे काय होऊन जातं, एक लेयर तुमचा एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ॲड होऊन जातो. तर अशा वेळी थर्ड टाईपचा ड्रायव्हर आपल्याला टाईप 3 ड्रायव्हर बघायला मिळतो, नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर. त्यानंतर चौथा टाईपचा ड्रायव्हर आहे थिन ड्रायव्हर. आणि सगळ्यात मॅक्झिमम जो यूज होणारा ड्रायव्हर आहे तो आहे थिन ड्रायव्हर. आज जर आपण बघितलं मार्केटमध्ये कोणत्याही जावा आणि डेटाबेसची कनेक्टिव्हिटी करायची असेल तर ते जे ड्रायव्हर यूज होतं मॅक्झिमम ते कोणतं आहे, हे चौथ्या टाईपचं ड्रायव्हर. हे ड्रायव्हर्स इन्व्हेंट झालेले आहेत, पण याच्यात काय आहे, भरपूर डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ओके. डिसॲडव्हान्टेजेस आहे, प्लस त्याचे प्लॅटफॉर्म डिपेंडंट किंवा डेटाबेस डिपेंडंट नेचरमुळं हे जास्त काय यूज होत नाहीत. तर सगळ्यात जास्त जो यूज होणारा ड्रायव्हर कोणता असतो, तो थिन ड्रायव्हर. चौथ्या टाईपचा थिन ड्रायव्हर. तर याच्यामध्ये काय केलं जातं,
तुमचं जावा ॲप्लिकेशन डायरेक्टली कोणाशी कम्युनिकेट करतं तर रिस्पेक्टिव्ह ड्रायव्हर सॉफ्टवेअरशी कम्युनिकेट करतं आणि तुमचं ड्रायव्हर सॉफ्टवेअर तुमच्या JDBC कॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं ते डेटाबेस स्पेसिफिक कॉल्समध्ये आणि डेटाबेस स्पेसिफिक कॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं JDBC कॉल्समध्ये. ओके, त्याच्यात काय म्हटलंय तर थिन ड्रायव्हर कन्वर्ट्स JDBC कॉल्स डायरेक्टली इनटू वेंडर स्पेसिफिक डेटाबेस प्रोटोकॉल. याच्यामध्ये तुमच्या JDBC कॉलचं डायरेक्टली कन्वर्जन कशात होतं वेंडर स्पेसिफिक डेटाबेस कॉल. आता याच्यामध्ये जे थिन ड्रायव्हर डिझाईन केलेलं आहे हे टोटल जावा लँग्वेजमध्ये डिझाईन केलेलं आहे. त्याच्यात जर आपण वरती बघितले हे जे ड्रायव्हर्स आहे समजा हे मिडलवेअर असेल किंवा ह्या लायब्ररीज असेल या C++ अशा लँग्वेजेस यूज करून डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे बाय डिफॉल्ट काय होतं ते प्लॅटफॉर्म डिपेंडंट पण होतात आणि दुसरं काय आहे ते डेटाबेस डिपेंडंट पण होतात. तसं टाईप 4 ड्रायव्हरमध्ये नाही आहे. टाईप 4 ड्रायव्हरमध्ये जे तुमचं थीम ड्रायव्हर डिझाईन केलेलं आहे ते जावा लँग्वेजमध्ये डिझाईन केलेलं आहे. प्युअर जावा लँग्वेज याला आपण प्युअर जावा ड्रायव्हर असेही म्हणतो कारण की त्याचं जे डिझाईन आहे पूर्ण जावामध्ये आहे. ओके, तर याच्यात काय आहे ॲडव्हान्टेज दिले त्यांनी बेटर परफॉर्मन्स दॅन ऑल अदर ड्रायव्हर. बाय डिफॉल्ट आता याच्यात लेयर्स कमी आहेत, परफॉर्मन्स तर अपग्रेडेडच राहणार. त्यानंतर नो सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड ॲट क्लायंट साईड ऑर सर्व्हर साईड. तर क्लायंट आणि सर्व्हर साईडलाही कोणत्याही प्रकारचं सॉफ्टवेअरची तिथं गरज नाही आहे. ओके, असं क्लायंट साईडला स्पेसिफिक सॉफ्टवेअर जसं मिडलवेअर आहे किंवा डेटाबेस लायब्ररीज आहे अशा कोणत्याही स्पेसिफिक सॉफ्टवेअरची गरज नाही. ओके, आणि थर्ड काय म्हटलं आहे त्यांनी इथं डिसॲडव्हान्टेज काय दिलं आहे तर ते ड्रायव्हर्स डिपेंड्स ऑन डेटाबेस. ज्या पद्धतीचा तुम्ही डेटाबेस यूज करता त्या पद्धतीचे तुम्हाला तिथं ड्रायव्हर यूज करावे लागतात. म्हणजे तुम्ही जर समजा MS ॲक्सेस डेटाबेस यूज करत असाल तर त्यासाठी वेगळे ड्रायव्हर डिझाईन केलेले किंवा ओरॅकल डेटाबेस डिझाईन करत असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या टाईपचे ड्रायव्हर्स दिलेले किंवा MySQL डेटाबेस असेल तर वेगळ्या टाईपचे ड्रायव्हर. म्हणजे तुमचा ड्रायव्हर्स कसे असणार आहे डेटाबेस डिपेंडंट ड्रायव्हर्स तुम्हाला तिथं बघायला मिळणार. अशा वेळी 4 टाईपचे ड्रायव्हर्स आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा ड्रायव्हर तो कोणता आहे थीम ड्रायव्हर किंवा टाईप 4 ड्रायव्हर. आपण पण आता समजा जे जावा ॲप्लिकेशन या लेक्चर्समध्ये डिझाईन करणार आहे तो टाईप 4 ड्रायव्हर यूज करून म्हणजे कनेक्टर किंवा JDBC कनेक्टर यूज करून आपण तो डिझाईन करणार आहे. ओके, लक्षात आले काय काय बघितलं आपण या लेक्चरमध्ये तर 4 टाईपचे ड्रायव्हर बघितले टाईप 1, टाईप 2, टाईप 3 आणि टाईप 4. टाईप 1 कोणता ड्रायव्हर आहे JDBC ODBC बीच ड्रायव्हर. टाईप 1 कोणता ड्रायव्हर आहे JDBC ODBC बीच ड्रायव्हर. तर याच्यामध्ये काय केलं जातं तुमचं जावा ॲप्लिकेशन कोणाशी कम्युनिकेट करतं तर JDBC ODBC बीच ड्रायव्हरशी आणि रिस्पेक्ट टू बीच ड्रायव्हर कोणाशी कम्युनिकेट करतं तर ODBCशी आणि ODBC कोणाशी कम्युनिकेट करतं तर वेंडर डेटाबेस लायब्ररीशी. इथं डेटाबेस जो कोणी तुमचा यूज करणार आहे तुम्ही म्हणजे MySQL असेल किंवा MongoDB असेल किंवा कोणताही डेटाबेस यूज करणार असेल तर त्या डेटाबेसनुसार तुमच्या लायब्ररीज ते रिस्पेक्टिव्ह डेटाबेस प्रोव्हाइड करतात. आता या लायब्ररीज कशा डिझाईन केलेल्या असतात C++ वगैरे लँग्वेज यूज करून आणि रिस्पेक्टिव्ह क्लायंट मशीनवरती आपल्याला काय इन्स्टॉल करावं लागतं तिथं ODBC ड्रायव्हर इन्स्टॉल करावं लागतं आणि त्यानंतर तुमचं जावा ॲप्लिकेशन त्यांच्याशी कम्युनिकेट करतं. तर याच्यात मेन डिसॲडव्हान्टेज काय आहे इथं लेयर्स जर बघितले आपण भरपूर आहेत म्हणजे कम्युनिकेशन इंटर कम्युनिकेशन भरपूर होतं त्यामुळं बाय डिफॉल्ट त्याचं काय आहे परफॉर्मन्स लो आहे. त्यानंतर सेकंड टाईपचा ड्रायव्हर कोणता बघितला आपण नेटिव्ह API ड्रायव्हर. याच्यामध्ये काय केलं जातं तुमचं जावाचं कन्व्हर्जन नेटिव्ह API ड्रायव्हरमध्ये आणि तिथून वेंडर डेटाबेस लायब्ररीमध्ये आणि नंतर डेटाबेसमध्ये. तर अशा वेळी टाईप 2 ड्रायव्हर वर्कआउट होतं. तर याच्यामध्ये पण डेटाबेस डिपेंडंट नेचर आपल्याला बघायला मिळतात कारण की रिस्पेक्टिव्ह जे डेटाबेसेस आहेत MySQL असेल किंवा MongoDB असेल तर रिस्पेक्टिव्ह डेटाबेस वेंडर्सला काय करावं लागतात त्यांच्या डेटाबेस लायब्ररीज द्यावं लागतात आणि तुमचं जे ड्रायव्हर आहे ते काय कोणाशी कम्युनिकेट करणार तर रिस्पेक्टिव्ह लायब्ररीशी कम्युनिकेट करणार. ओके, त्यानंतर बघितलं आपण नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर. तर याच्या हे 3 टायर आर्किटेक्चरप्रमाणे वर्कआउट होतं. तर याच्यात काय आहे तुमचं जावा ॲप्लिकेशन रिस्पेक्टिव्ह नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हरशी कम्युनिकेट करतं आणि एक त्याच्यात काय केलं जातं आपण एक मिडलवेअर सर्व्हर इन्स्टॉल केलेला आहे एक मिडलवेअर सर्व्हर प्रोव्हाइड केलेला असतो. तर याच्यात काय होतं तुमचं नेटवर्क प्रोटोकॉल ड्रायव्हर कोणाशी कम्युनिकेट करतं तर रिस्पेक्टिव्ह मिडलवेअर सर्व्हरशी कम्युनिकेट करतं
आणि मिडलवेअर सर्व्हर कोणाशी कम्युनिकेट करतं तर डेटाबेसशी कम्युनिकेट करतं. तर अशा वेळी थर्ड टाईपचा ड्रायव्हर यूज होतो. आणि नंतर आपण बघितलं जो सगळ्यात जास्त यूज होणारा ड्रायव्हर कोणता आहे, थिन ड्रायव्हर. थिन ड्रायव्हरमध्ये काय केलं जातं तर तुमचं जे थिन ड्रायव्हर त्याला आपण प्युअर जावा ड्रायव्हर असेही म्हणतो. ओके, का बरं असं म्हटलं जातं तर त्याचा जो ड्रायव्हर आहे तो पूर्ण जावा लँग्वेजमध्ये डिझाईन केलेला असतो. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, तुमचं जावा ॲप्लिकेशन रिस्पेक्टिव्ह ड्रायव्हरशी कम्युनिकेट करतं आणि ड्रायव्हर तुमचं कोणाशी कम्युनिकेट करतं तर डेटाबेसशी कम्युनिकेट करतं. तर अशा वेळी ते थिन ड्रायव्हर यूज होतं. ओके, तर ह्या वेळी आपण ह्या सेक्शनमध्ये आपण 4 टाईपचे ड्रायव्हर्स बघितलेले. नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण ॲक्च्युअल एक ॲप्लिकेशन बघूया की जे ॲप्लिकेशन कशासाठी यूज होणार आहे. आपण डायरेक्टली जावा आणि डेटाबेस यांची कनेक्टिव्हिटी कशी करायची किंवा एक कनेक्टिव्हिटी केलेलं ॲप्लिकेशन किंवा ड्रायव्हर कुठं टाकायचे किंवा कुठं कोणत्या ड्रायव्हर पाथ कसा सेट करायचा ही आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.